सर्वांना नमस्कार. माझं नाव प्रशांत आहे. काल आपण माझा व्हिडिओ पाहिलाच होता. यामध्ये मी केंद्र सरकारचं मराठा आरक्षणावर काय धोरण आहे? केंद्र सरकार मराठा आरक्षणावर काय कसल्या प्रकारच्या उपाययोजना करत आहेत? या संदर्भात मी केंद्र सरकारकडे जी माहिती मला मिळाली, तर त्या संदर्भातली माहिती मी आपल्यासमोर मांडली. तर हे दुसरं माहिती अधिकाराचा अर्ज मी माननीय गृहमंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केला होता. तर या अर्जावर महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने मला काय माहिती दिली या संदर्भात मी आपल्याला माहिती देत आहे. तर हे जे गृह मंत्रालय आहे, हे यांनी अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाच्या वतीने श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन झालं, तर त्या आंदोलनाविषयी मी माहिती मागवली होती. तसेच या आंदोलनावर जो काही पोलीस लाठीमार झाला, यामध्ये बरेच मराठा बांधव जखमी झाले. तसेच आपले पोलीस बांधव यामध्ये जखमी झालेले होते. तर या संदर्भातली सत्य परिस्थिती काय आहे? या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयामध्ये काय अभिलेख आहे? आणि आणि ही माहिती कशी जनहितात आहे आणि ही माहिती कशी दिली गेली पाहिजे, याविषयी मी हा अर्ज दिला होता. आणि हा अर्ज मी ऑनलाईन स्वरूपात दिला होता. तर त्यावर आपण बघूया, की गृह मंत्रालयाने तसेच जालना येथील पोलीस विभागाने आपल्याला काय माहिती दिली. तर अर्ज आपल्याला दिसत आहे. तर अर्ज आपण पाहूया काय माहिती मिळते यामध्ये. तर तुम्ही जर स्क्रीनवर पाहताय त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने लिहिलाय. त्याची फी पण ऑनलाईन पद्धतीने भरली. मी काही गोष्टी जनमाहिती अधिकाऱ्याला आधीच सांगितल्या आहेत, की माहिती आपण नाकारू नका, कारण त्या संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाचे निर्देश आहेत आणि मी खालील मुद्द्यांवरील माहिती व काही कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती मागवत आहे. अभिलेखावरील माहिती आपण न दिल्यास जनमाहिती अधिकाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल करू, असे राज्य माहिती अधिकाऱ्याचे निर्णय आहेत. तर याची जनमाहिती अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आणि माहिती अधिकार नियमानुसार 2J3 आणि 2F ही जी कलमं आहेत माहिती अधिकार अधिनियमामध्ये, त्यानुसार मला कागदपत्रे साक्षांकित करून देण्यात यावीत. तर हे मी जनमाहिती अधिकाऱ्याला आधीच सांगितलं होतं. आधीच म्हणजे कलमं सांगून त्यांनी माहिती का द्यावी या संदर्भात आधीच त्यांना ज्ञात केलं होतं. तर आपण पुढे बघूया काय मी माहिती मागवली. तर पहिला मुद्दा, ज्या ज्या विषयाविषयी मी माहिती मागवली होती. महाराष्ट्र राज्यात अंतरवाली सराटी, जिल्हा जालना येथे आंदोलनकर्त्यावर केलेल्या लाठीमाराची घटना घडली. सदर आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करीत होते. तरीही तिथे आंदोलकांवर पोलीस लाठीमार झाला असे वृत्त प्रसार माध्यमात वाचले. सदर घटनेत बरेच स्त्री-पुरुष आंदोलक आणि कर्तव्यावर असलेले पोलीस बांधव भगिनी जखमी झाले. सदर दुर्दैवी घटना याविषयी सत्य माहिती राज्यातील जनतेला कळाली पाहिजे, कारण त्यात जनहित आहे. जनहित असलेली माहिती अधिकार कायद्यात नाकारता येत नाही. माहिती विहित वेळेत न दिल्यास जनमाहिती अधिकाऱ्यांवर तक्रार व शास्तीची कारवाई करून घेण्यासारखे आहे. त्यामुळे माहिती मला देण्यात यावी. गरजेनुसार माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचे कलम 6(3) वापरावे. सदर घटनेविषयी दोषींवर मुख्यमंत्री शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री जे होते फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे. सदर विषयावर मला खालील मुद्द्यांविषयी माहिती मागवली होती मी. तर आपण पाहूया की मुद्दे काय काय आहेत. तर नमूद विषयासंदर्भात आपल्या कार्यालयात जालना येथील, हा पहिला मुद्दा मी वाचतोय. जालना येथील सदर आंदोलनाविषयी माहिती सर्वप्रथम कोणत्या तारखेला आली त्याविषयी अभिलेख उपलब्ध करावा. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे, माननीय फडणवीस यांचे गृहमंत्रालय येथून जालना पोलिसांना सदर प्रकरणाविषयी आजगयात दिलेल्या कागदोपत्री पत्रव्यवहार व आदेशाविषयी अभिलेख उपलब्ध करावा. आता यामध्ये मी मागितलंय की जे आंदोलन चालू आहे याविषयी माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे आणि गृहमंत्री श्री फडणवीस यांच्याकडून जालन्याला काही आदेश, कागदोपत्री पत्रव्यवहार झालेला आहे का, त्याविषयी मी माहिती मागितलेली आहे. दुसरा मुद्दा म्हणालोय की नमूद विषयासंदर्भात सदर आंदोलनाविषयी तत्सम पोलीस विभागाकडून दिलेल्या आपल्या कार्यालयातील प्राप्त संपूर्ण कागदपत्राचा अभिलेख उपलब्ध करावा. तर या आंदोलनाविषयी तत्सम पोलीस विभाग म्हणजे जालन्यामधील तत्सम पोलीस विभागाकडून दिलेल्या आपल्या कार्यालयात असलेल्या सर्व अभिलेखांचा, कागदपत्रांचा अभिलेख उपलब्ध करावा. म्हणजे सर्व कागदपत्रे मागितली. तिसरा मुद्दा, नमूद विषयासंदर्भात आपल्या कार्यालयात
असलेल्या अभिलेखानुसार सदर दुर्दैवी लाठीमाराची घटना कोणत्या तारखेला घडली असून त्याविषयी संपूर्ण कागदपत्रांचा अभिलेख उपलब्ध करावा. तर ह्या दुर्दैवी घटना ज्या दिवशी घडली लाठीमाराची मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवर, तर ती कोणत्या तारखेला घेतली, त्यांच्यावर त्याविषयी आपल्याकडे कोणती कागदपत्र आहेत, तर त्याविषयी मी पेपरवर्क मागितलं होतं पोलिसांकडून, म्हणजे गृहमंत्रालयाकडून. तर नमूद विषयासंदर्भात चौथा मुद्दा वाचतोय, की आपल्या कार्यालयात असलेल्या अभिलेखानुसार सदर दुर्दैवी लाठीमाराच्या घटनेच्या दिवशी लाठी आणि शस्त्रे सुसज्ज करून पोलीस अधिकारी किती संख्येने घटनास्थळी म्हणजे आंतरवाली सराटी गाव, जिल्हा जालना येथे दाखल झाले आणि त्यासंबंधी त्यांना सदर ठिकाणी पोलीस बांधव भगिनी यांना दाखल होण्यासाठी सरकारी आदेश असलेला संपूर्ण कागदपत्रांचा अभिलेख उपलब्ध करावा. हा चौथा मुद्दा, म्हणजे पोलिसांना कोणत्या म्हणजे कोणत्या पेपरनुसार पोलीस लाठी आणि शस्त्रे घेऊन सदर एका विशिष्ट संख्येद्वारे घटनाद्वारे दाखल झाले आणि त्यांना सरकारी आदेश कोणता मिळाला, त्या पेपर्सची माहिती मागे, ते पेपर्सची कॉपी मला देण्यात यावी. जे मी वरती कलम लिहिलंय माहिती अधिकाराचं 2J3 हे यानुसार सर्टिफाईड कॉपी माहिती अधिकारात देणे बंधनकारक असते. ओके, त्यामुळे म्हटलं नमूद मुद्दा 4 नुसार आपल्या कार्यालयातल्या असलेल्या अभिलेखानुसार सदर दुर्दैवी घटनेच्या दिवशी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आलेल्या आदेशांविषयी संपूर्ण कागदपत्रांचा पत्रव्यवहार, ईमेल याचा अभिलेख उपलब्ध करावा. तर या संदर्भात लाठीमाराचे जे आदेश आले पोलीस अधिकाऱ्यांना, त्याविषयीचा संपूर्ण पत्रव्यवहार, कागदपत्रे आणि ईमेल, जे काही ईमेलवर अभिलेख आहे, जे काही पत्रव्यवहार आहेत, जे काही कागदपत्रे आहेत, त्याविषयी माहिती द्यावी. नमूद मुद्दा 5 नुसार आपल्या कार्यालयात असलेल्या अभिलेखानुसार आंतरवाली सराटी, जिल्हा जालना येथे आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करण्याचा सरकारी आदेश किती वाजता आले, म्हणजे ती वेळ काय होती आदेशाची, त्याची माहिती मागवली मी. नमूद मुद्दा 5 नुसार, म्हणजे जो मुद्दा मी आता वाचला त्यानुसार कार्यालयात असलेल्या अभिलेखानुसार सध्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज प्रकरणी किती आंदोलक व पोलीस जखमी झाले याविषयी अभिलेख मागितला. नमूद विषयासंदर्भात, घटनेसंदर्भात आपल्या कार्यालयात असलेल्या अभिलेखानुसार तत्सम पोलीस विभागाकडे माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या आजगायत पाठवलेले कार्यालयीन आदेश याविषयी कागदपत्रे मागितली मी. म्हणजे ही घटना घडली तेव्हा पोलीस विभागाकडे माननीय गृहमंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री यांचे कार्यालयीन आदेश प्रत याची माहिती मागितली. आंदोलनकर्ते श्री मनोज जरांगे यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि माननीय फडणवीस व गृहमंत्रालय यांनी आजगायत काय पत्रव्यवहार केला याची माहिती एक मागितली आणि त्यानुसार मी त्यांना अशी विनंती केली की कलम 2J3 यामध्ये साक्षांकित प्रती देणे बंधनकारक आहे. कलम 2F म्हणजे पेपर जे अभिलेखावर रेकॉर्ड्स असतात ती माहिती अधिकाराच्या कायद्याच्या दृष्टिकोनातून दिली गेली पाहिजे, ती त्याला माहिती म्हणून गणले जाते. ती माहिती 2F या कलमांमध्ये डिफाईन केलेली आहे. तर ही सगळी कागदपत्रे मी मागवण्याची विनंती केली होती. जर माहिती गृह मंत्रालयात नसेल तर इतर कार्यालयात असेल तर ती कलम 6 नुसार अर्ज वर्ग करून ती माहिती मिळवून द्यावी असे मी आदेश करावेत अशी मी विनंती केली होती. तर ह्या माझा संपूर्ण माहिती अधिकार अर्ज मी आपल्याला वाचून दाखवला. तर यामध्ये काय झालं, गृह मंत्रालयाकडे मी एक वेगळा अर्ज केला होता, तो मी आता वाचून दाखवला आणि सिमिलर टाईपचा अर्ज मी जालना पोलीस खात्याकडे केला होता. यामध्ये मला 30 दिवसात जालना पोलिसांनी अपीलाचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे मी जालना पोलिसांना अपील केलं. तर अपिलामध्ये जे तेव्हाचे जे अधीक्षक होते जालना पोलीसचे दोषी म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे शैलेश बलकवडे नावाच्या अधीक्षकांनी माझी अपील घेतली आणि ह्यावर अपिलावर तुम्ही जे पाहू शकता 10/11/2023 रोजी अपिलाचे आदेश त्यांनी साईन केलेले आहेत आणि त्या सुनावणीमध्ये माहिती अधिकारी पोलीस उपअधीक्षक गृह विभागाचे आहेत, त्यांनी प्रतिवादी होते. त्यांनी मला 30 दिवस झाले तरीही माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे हे मी अपील करण्यात आले होते. मी अपिलाला गेलो नव्हतो कारण तिकडे मी मुंबईला राहतो आणि माहिती दिली नसल्यामुळे एक मोठा ग्राउंड होता, त्यांना मला माहिती द्यायचीच होती. त्यामुळे त्यांनी काय आदेश दिले मी आपल्याला वाचून दाखवतो. मग त्याच्यात बघा तुम्ही पाहू शकता की दिनांक 6/10/2023 रोजी मी ॲक्च्युअली अर्ज केला होता आणि त्यांनी 10 नोव्हेंबर म्हणजे जवळपास 33 दिवसांनी त्यांनी म्हणजे 33 का 34 दिवसांनी अपिलावर आदेश काढलेले आहेत.
तर मी अनुपस्थित होतो. त्यांनी अपिलासाठी मी असं त्यांना कळवलं होतं. तर पोलीस उपअधीक्षक जे जालनाचे आहेत, श्री आर.सी. शेख हे उपस्थित होते. ते माहिती अधिकारी आहेत. तर त्यांनी उत्तर दिले, की सदर अर्जाचे अवलोकन केले असता माहिती अधिकार अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालय जालना विभाग येथे अ, क ती प्राप्त आहे. हा जो ऑनलाईन रेफरन्स नंबर आहे माझ्या अर्जाचा. 30 दिवस झाले तरी माहिती प्राप्त नाही. तसेच माहिती देण्यास उशीर का होत आहे याविषयी त्यांनी स्पष्टता केली नव्हती जनमाहिती अधिकाऱ्यांनी. ते मी लिहिलं होतं. जनमाहिती अधिकाऱ्याने आजगायत त्यावर का त्यांना डिले होतं हे विषयी काहीच कळवलं नव्हतं मला. आजगायत माहिती अधिकारावर म्हणजे माहिती नाही, असा एक ईमेल मी त्यांना केलेला होता. अपिलार्थे म्हणजे त्यांनी सर्व लिहिलं. अपिलार्थे यांच्या अर्जात म्हणजे अर्जामध्ये मी जे ईमेल्स पाठवले होते, त्यामुळे मी अपिलासाठी हजर राहू शकत नाही. कारण त्यांनी मला अपिलासाठी हजर राहा या आदेशाचं काही पत्र वगैरे पाठवलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी सगळं नमूद केलेलं आहे, की ह्या साईटवर मी आर-टी-आय ऑनलाईन अर्ज दाखल केला होता आणि आजगायत त्या अर्जावर काही कारवाई नाही. ऑनलाईन मूळ आर-टी-आय अर्ज यावर 60 दिवसापेक्षा जास्त काळ लोटला, तरी त्यांनी मला माहिती देण्याचं टाळलं होतं आणि दिनांक 8/11/2023 रोजी अ, अ, अपे अपिलास हजर राहण्याचा ईमेल आहे. 33 अपील दाखल केल्यापासून मला 33 दिवसांनी समन्स आलं होतं, म्हणजे जवळपास 60 दिवसानंतर. त्यामुळे सुनावणी घेण्यासाठी सुद्धा अपिली अधिकारी म्हणजे हे सगळं पोलीस अधिकारी सुरुवातीला म्हणजे असं दिसतं, की टाळाटाळीचं धोरण आहे. अ, वेळकाढूपणाचं धोरण आहे. 60 दिवस झाले तरी ते उत्तर देण्यास विलंब करत होते. हे सर्व गोष्टी मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या. तर माहिती अधिकारी यांनी त्यांच्या म्हणजे जे शेख म्हणून गृह विभागाचे होते, त्यांनी लेखी म्हणणे सादर केले. ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केला होता. पण काही दिवसापासून ते असे म्हणतात, की पोर्टल उघडत नाही. पण हे असं त्यांनी का लिहिलं हे मला समजलं नाही. कारण मी वारंवार अर्ज चालू होतं, पोर्टल चालू होतं. पण हा विषय ते अशा पद्धतीने काय म्हणाले? आता ह्याविषयी हा एक संशोधनाचा विषय आहे. तर आपण वाचूया त्यांनी काय उत्तर दिलं. तर मुद्दा क्रमांक 1 मी मध्ये आपण वाचला, की नमूद विषयासंदर्भात जालना येथील तत्सम पोलीस विभागाकडे सदर आंदोलनविषयी माहिती सर्वप्रथम कोणत्या तारखेला आली व त्याविषयी अभिलेख उपलब्ध करावा. या संदर्भात पत्रव्यवहार काय फडणवीस आणि शिंदे साहेबांनी केला. तर त्यांनी काय म्हणणं दाखल केलं तुम्ही जे पाहताय. आझाद यांना मराठा आंदोलनाविषयी माहितीची तारीख पुरवण्यात येईल व आणि विशेष म्हणजे त्यांनी असं लिहिलंय, की माननीय श्री शिंदे आणि फडणवीस यांचे गृहमंत्रालय येथून कसलेही आदेश प्राप्त नाहीत. अभिलेखावर नाहीत. ओके. ते एक इंटरेस्टिंग आहे. त्यांनी जे उत्तर दिले. मुद्दा क्रमांक 2 नमूद विषयासंदर्भात सदर आंदोलनाविषयी तत्सम पोलीस विभागाकडून दिलेल्या परवानगीविषयी संपूर्ण कागदपत्रांच्या प्रती उपलब्ध कराव्यात. तर पोलीस स्टेशन गौंदी व उपविभागीय अधिकारी उपविभाग अंबड यांच्या कार्यालयातून आंदोलन प्राप्त करून मला ही माहिती त्यांना देण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. मुद्दा क्रमांक 2 चे. तिसरा मुद्दा नमूद विषयासंदर्भात पोलीस विभागाकडे असलेल्या अभिलेखानुसार सदर दुर्दैवी घटना कोणत्या तारखेला घडली त्याचा अभिलेख. तर ह्याची माहिती त्यांनी मला घटनेची तारीख मला ते पुरवता येईल असे, पण जालना पोलिसांना याविषयी आदेश नाहीत. ते सारखे म्हणतायत, की आमच्याकडे आदेश नाहीयेत. आता चौथा मुद्दा. नमूद विषयासंदर्भात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे चौथा. नमूद विषयासंदर्भात सदर दुर्दैवी घटनेच्या दिवशी लाठी आणि शस्त्रे सुसज्ज करून पोलीस अधिकारी किती संख्येने सदर घटनास्थळाकडे अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे दाखल झाले यासंदर्भी त्यांना सदर ठिकाणी पोलीस यांना दाखल होण्यासाठी सरकारी आदेश असलेला संपूर्ण कागदपत्राचा अभिलेख उपलब्ध करावा. तर इथे त्यांनी सर्वात मोठा म्हणजे आय वुड से मला असं वाटतं, की ही माहिती त्यांनी टाळली आहे. त्यांनी असं म्हटलंय, सदरचे आदेश जिल्हा विशेष शाखा जालना येथून पारित झाले, पण माहिती अधिकाराचे कलम 2005 नुसार कलम 24(2) अन्वये जिल्हा विशेष शाखा यांना माहिती अधिकार नियम लागू होत नाही. आता मी मराठा बांधवांना विनंती करतो, की जी काही मारहाणीची घटना आंदोलकांवर झाली किंवा पोलीस बांधवांवर झाली, तर ह्या संदर्भातले आदेश हे जिल्हा विशेष शाखा
जालना येथून पारित झालेले आहेत. तर हे आदेश जिल्हा विशेष शाखा जालना यांना कोणी द्यायला लावले? हा आपण अ, याची चौकशी आपण केली पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कल्प्रिट आहे याचा शोध लागेल मग, असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे. मुद्दा क्रमांक 5 नुसार सदर दुर्दैवी घटनेच्या दिवशी आंदोलकांवर लाठीमार करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आलेल्या आदेशाविषयी संपूर्ण माहिती व कागदपत्रांचा अभिलेख उपलब्ध करावा. तर ते परत तेच म्हणतात, आदेश वरती म्हणतात आदेश इकडून प्राप्त झाले आणि आता म्हणतात आदेश प्राप्त नाही. म्हणजे हे कसं उत्तर आहे? तुम्हीच विचार करा, की वरती म्हणतात, की जिल्हा विशेष शाखा जालना इथून आदेश पारित झालेत आणि लाठीमार करण्यासाठी जे आदेश आहेत ते कोणाकडून आले? त्याचे आदेश प्राप्त नाहीत. 6 नुसार त्यांनी आंदोलनकर्त्यावर सरकारी आदेश किती वाजता आले? म्हणजे मी त्यांना वेळ विचारली, की आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करावा. आता एवढ्या आंदोलनकर्त्यांवर एवढे पोलीस लोकं चालून जातात. ते काही असेच फुकट चालून जाणार नाहीत. ते पण लाठ्या बायकांवर लाठी उगारतात, पुरुषांवर डोकी फोडतात, माथी फोडतात. तर हे पोलिसांना कोणीतरी असं सांगितल्याशिवाय पोलीस करणार नाहीत किंवा क्रिया एखादी जर चुकून झाली असेल तर असंही काही त्यांनी लिहिलेलं नाहीये. नाहीतर कधी-कधी असं असतं, की आंदोलनकर्ते पोलिसांवर क्रिया करतात आणि पोलीस प्रतिक्रिया करतात. पण तसंही काही नमूद नाहीये. आता पुढचा मुद्दा. नमूद मुद्दा क्रमांक 5 नुसार आंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यासाठी किती आंदोलन व पोलीस जखमी झाले, तर ह्या विषयीची माहिती त्यांनी मला पुरवण्यात येईल असं म्हटलंय. नंबर 8 या घटनेसंदर्भात तत्सम पोलीस विभागाकडे माननीय कडे व गृहमंत्रालय यांच्याकडे आज झालेले कार्यालयीन प्राप्त आदेश याविषयी माहिती. तर ते स्पष्ट परत म्हणतात, की पोलीस विभागाकडे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून आदेश प्राप्त नाहीत. तर हा एक संशोधनाचा विषय आहे बांधवांनो, म्हणजे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. एकंदरीत त्यांनी म्हणजे असं म्हटलंय, की जनमाहिती अधिकारी आणि ही जी सुनावणी त्यांनी घेतली, त्याप्रमाणे त्यांनी खालील आदेश पारित केले आणि जिथे-जिथे त्यांना तारीख द्यायची, जिथे-जिथे त्यांना मला माहिती नाकारायची आणि ते त्या पद्धतीने त्यांनी मला हे दिलंय, उत्तर दिलेलं आहे. तर आता आपण पुढे पाहूया. तर हाच अर्ज माझा गृह मंत्रालयाला मी दाखल केला होता 13 सप्टेंबर 2023 ला. ओके. तर तुमच्या समोर दिसतोय आणि त्यांनी तो कधी काढलेला आहे 27 फेब्रुवारी 2024 म्हणजे काल. त्यांनी विनंती माझी आणि उत्तर काय दिलंय? CR 67 म्हणजे त्यांनी अजूनही मला गृह मंत्रालय मला स्पष्ट उत्तर देण्यासाठी आजही टाळाटाळ करत आहे. तर गृह मंत्रालय कोण कोण हँडल करतं? कोण आहे जी माहिती देण्यासाठी टाळाटाळ करतंय? हा सर्व एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मराठा सोबत किंवा ही सत्य माहिती पोहोचवावी अशी माझी विनंती आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात म्हणजे माझी अ, बांधवांना विनंती आहे, की ही जी माझी माहिती अधिकाराचा अर्ज आहे, त्याचे उत्तर आहे. हे सत्य परिस्थिती आहे ही मराठा बांधवांपर्यंत किंवा सरकारपर्यंत पोहोचवावी. सरकारला माझी अशी विनंती आहे, की असे आदेश जे दिलेत किंवा ज्यामुळे पोलीस बांधव सुद्धा जखमी झाले, तेही आपल्यातलेच आहेत. तसेच मराठा बांधव सुद्धा जखमी झाले. तर जे काही कल्प्रिट आहेत यांना योग्य ते शासन केले आहे. माननीय फडणवीसांना सुद्धा विनंती आहे, की असं उत्तर कसं दिलं जातं? माहिती अधिकाराचा अर्ज जर 30 दिवसात तुम्हाला डिस्पोज करायचा आहे तुमच्या गृह मंत्रालयातला, तर तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्यात उत्तर डिस्पोज करता आणि फक्त उत्तर रिप्लायमध्ये लिहिता CR 67 याचा अर्थ काय? याचा अर्थ काय साहेब? तर ह्याविषयी मराठा बांधव आणि जे काही आरक्षणाचे समर्थक आहेत, जे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास उत्सुक आहेत, लोकशाही मार्गाने सरकारला जाब विचारण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांना माझी ही विनंती आहे, की तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करावा. लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, सर्वांशी सहकार्य करून आंदोलन करावं आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. तर तसेच मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो, की माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि स्वस्थ राहा. लोकशाही मार्गाने आंदोलन करा, संविधानाचं पालन करा, सरकारी आदेशाचं सुद्धा पालन करा, कोर्टाच्या आदेशाचं पालन करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी आपली रजा घेतो. पुढचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. तोही पहा. धन्यवाद.